कसा अतिविलास करतात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला, 2 दिवस सुद्धा मंत्रालयात नाही आले, 2 दिवस विधान भवनात नाही आले, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला। उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेतलेली आहे, काय सांगाल? मुख्यमंत्री महोदयाकडे नागपूर शहर जिल्हा आणि विदर्भातल्या काही प्रश्नावर, खास करून झुडपी जंगल जमिनी ज्या आहे 86,000 हेक्टर विदर्भामध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे आणि विभागीय आयुक्ताकडनं काही त्या ठिकाणी झुडपी जंगल जमीन सोडवण्याकरता जी अहवाल आहे तो सादर झाला आहे, पण एक समिती आली आहे। त्या समितीसमोरही आता आमचं कामकाज पुढे जात आहे। विदर्भातल्या 86,000 हेक्टर झुडपी जंगलाच्या जमिनी ज्यावर लोकांची घरे आहेत ते घरं कायदेशीर करून देण्याकरता मी माननीय देवेंद्रजींची भेट घेतली आहे। पालकमंत्री पदाचा तिढा कधीपर्यंत सुटेल? काही जिल्ह्यांचा तिढा अजून कायम आहे का? काही तिढा नाही आहे। अजितदादा नव्हते, ते विदेशात होते, त्यामुळं चर्चा व्हायची। आज मला वाटतं चर्चा पूर्ण होईल। कल जरांगे पाटिल के ऊपर गुना दाखल हुआ है, क्या नहीं, सरकार जो पुलिस की जो कंप्लेंट आती है उसके ऊपर गुना दाखल होते रहता है। संजय गायकवाड यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, त्यांच्या दौऱ्यांवर टीका केलेली आहे की मोदी विदेशात जातात यावर। खरं तर माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं। अत्यंत हाल अपेष्टा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले। त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही। टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही। उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे। त्यांचा समर्पण, त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री 2 मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला, 2 दिवस सुद्धा मंत्रालयात नाही आले, 2 दिवस विधान भवनात नाही आले, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला। उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये। खरं तर केजरीवालाच्या शीशमहलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत। मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे। केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजीवर टीका करणे, खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मगच मोदीजीवर बोललं पाहिजे। मुंबईमध्ये सीआरझेड जमिनीशी छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। 2 सरकारी कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक केलेली आहे। 102 नकाशांशी छेडछाड झालेली आहे। मी त्यांचा जर ते महसुली अंतर्गत असेल तर नक्की मी त्याचा तपास करीन। जर अर्बन डेव्हलपमेंट संबंधी असतील तर एकनाथ शिंदेजीशी मी बोलीन। संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्या दिल्या, काल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि अनेक जण त्याच्यावर आरोप करत आहे, ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जात आहे, नाराजी होते। खरं तर आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते पब्लिक सर्वंट आहोत, जनसेवक आहोत आणि जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी आपला कारभार केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण अंगीकारली पाहिजे। खरं तर आम्ही सेवकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि त्यामुळे मतदाराबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही, पण माझी मात्र भूमिका आहे की मतदार सर्वोपरी आहे, आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो। देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे, आमचं सरकार आलं आहे, हे जनतेला नतमस्तक करून जनतेचे आभार मानून आम्ही या पदावर बसलेलो आहोत आणि आम्ही ठरवलं आहे की जनतेला जी आम्ही वचनं दिली आहे ते 5 वर्ष पूर्ण पाडू। जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे, आम्ही कोणी राजे नाही आहोत, तो सेवक आहोत, सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। सुरेशदास सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहे, कुठेतरी महायुतीमध्ये तणाव वाटताना दिसत आहे। धनंजय आपले सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे, माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे। सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे, पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी
कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे. सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे. पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर म्हणजे लावलेलं आहे. अशी एकही चौकशी नाही की बीडच्या प्रकरणात सुरू नाही आहे. आणि देवेंद्रजींना नजरेत ज्या ज्या गोष्टी येतील ते पूर्ण करतील आणि 100% आरोपीला कडक शासन होईल. अजित पवार ने भाषण में ये कहा है कि तुमने मुझे वोट दिया है तो तुम मेरे मालक नहीं है, क्या कहें? देखिए, अजीत दादा की भूमिका क्या है मैंने सुना नहीं है, लेकिन मेरी और हमारी सरकार की भूमिका है कि जनता ये सर्वोपरि है. जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है. हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता को आश्वासन दिए वो पूरे करेंगे. मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का. ये कर्जा पूरा काम करके हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है. जिल्ह्यातील 50 ते 60% जागेवर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. नितेश राणे यांनी त्याचा कडाडून विरोध केलेला आहे. नाही, बरोबर आहे. मागेही जे 2 कोटी रुपये त्यांना दिले होते ते रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्याकडे दिले होते. आता प्रश्न आहे वक्फ बोर्डाकडे जेवढा जागा आहे, वक्फ बोर्डाचा कायदा त्या ठिकाणी त्या कायद्याचं काय करायचं याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे. लवकरच त्याची संयुक्त समिती लोकसभेची गठीत झाली आहे आणि मला वाटतं की आता लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि केंद्र सरकारने या कायद्याला जर समजा ज्या पद्धतीनं पुढं निकाल येतील किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल, मला वाटतं हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टी सर्वसामान्य जनतेच्या